7व्या-8व्या शतकात होऊन गेलेल्या आद्य शंकराचार्यांचे नाव जवळजवळ साऱ्यांना माहिती आहे. त्यांच्या काही कथाही आपण ऐकल्या असाल. वयाच्या 3ऱ्या वर्षी त्यांना संस्कृत, मल्याळी भाषा उत्तम प्रकारे बोलता येत होत्या. ते एकपाठी होते. वयाच्या 8व्या वर्षापर्यंत सर्व शास्त्रे त्यांना मुखोद्गत होती. आजचे वैज्ञानिक विज्ञान हे मान्य करणार नाही, कारण विज्ञानाला पुरावे हवे असतात. पण जेव्हा 9 वर्षाच्या सोबोर्नो आयझॅक बारी या मुलाला फिजिक्स आणि गणिताचा प्राध्यापक म्हणून नेमले जाते, तेव्हा विज्ञानाला ते स्वीकारावे लागते. 9व्या वर्षी त्याचे नाव नोबेलसाठी सुचविण्यात आले आहे. हे अविश्वसनीय आहे, पण हे सत्य आहे. याचे व्हिडिओ यूट्यूबवर पाहता येतात. एवढ्या कमी वयात हे सारे ज्ञान त्याला कसे मिळवता आले याचा खुलासा विज्ञानाकडे नाही. या विज्ञानाच्या मर्यादा आहेत. 8व्या वर्षी सर्व शास्त्रात प्रावीण्य मिळवणारा बालशंकर हा संन्यास घेऊन घरातून बाहेर पडला. जीवन म्हणजे काय? आत्मा असतो का? तो कुठे कसा राहतो? काय करतो? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठीच्या प्रवासाला हा बालक घर सोडून बाहेर निघून गेला. शंकराचार्यांच्या अनेक स्तोत्रांचा, लिखाणाचा अभ्यास आजच्या विज्ञान युगातही केला जातो. तर्क कठोर असणाऱ्या शंकराचार्यांनी बरेच लेखन केले आहे. निर्वाण षटकम किंवा आत्मषटकम या नावाने प्रसिद्ध असलेल्या फक्त मोजक्या 6 श्लोकातील काही तपशील मी या सादरीकरणात वापरीत आहे. मी कोण याबाबत शंकराचार्यांचे चिंतन या स्तोत्रातून मांडण्यात आले आहे. सृष्टीतील जाणीवेशी संबंधित असणारी प्रत्येक वस्तू ती आत्मा आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यामधून नैती म्हणजे थिअरी ऑफ एलिमिनेशनची संकल्पना पुढे आली. हे नाही, ते नाही, तेही नाही असे मान्य केल्यानंतर जे शिल्लक राहते तो म्हणजे आत्मा. हा आत्मा मंगलमय, आनंदमय आहे. सारे जड चैतन विश्व यानेच निर्माण केले आहे. हे सारे निर्माण झाल्यावरही तो दशांगुळे उरला असे म्हटले जात असे. ज्ञात असणारे सारे विश्व हे फक्त 4% बनले आहे. बाकी सारे डार्क एनर्जी किंवा डार्क मॅटर आहे. हा दावा आजचे विज्ञान करते. आपल्याला जाणवणारे सारे विश्व हे एका अत्यंत छोट्या बिंदूत सामावलेले होते. बिग बँग मधून हे विश्व निर्माण झाले आहे. विज्ञानाचे तसे म्हणणे आहे. हे सारे ज्याने निर्माण केले त्यालाच ब्रह्म असे म्हटले जाते. हा विचार अध्यात्मातील जाणकारांनी, शंकराचार्यांनी मांडला आहे. आपल्या प्रत्येकाच्या आत त्याचाच अंश आहे. मी अशी जी जाणीव आपल्या प्रत्येकाच्या आत असते ती त्या सर्वव्यापी ब्रह्माचाच अंश आहे. मन, बुद्धी, चित्त, अहंकार म्हणजे मी नव्हे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांपासून बनलेला बाह्य जगाला दिसणारा म्हणजे मी नाही. मी या साऱ्या पलीकडे आहे. मी कोणाचाही द्वेष करणार नाही, हेवा करणार नाही, मत्सर करणार नाही, लोभ करणार नाही, कारण मुळातच मी निर्विकल्प निराकार आहे. आत्मषटकाच्या फक्त 6 श्लोकात हे सारे तत्वज्ञान मांडण्यात आले आहे. कदाचित आपल्या वाचनात हे आले नसेल, त्याचे फोटो मी येथे देत आहे. खानवेलकर यांच्या शंकर साहित्य मकरंद या पुस्तकात शंकराचार्यांची 22 स्तोत्रे पाहता येतील. हे पुस्तक अवश्य वाचा. मीचा शोध कोणालाच चुकलेला नाही. उत्क्रांती ही त्या शोधाच्या दिशेनेच पुढे जात आहे. आपल्याला हे पटेल असे मला वाटते. धन्यवाद. प्रतिष्ठितमाविराविर्म एधि वेदस्य माणिस्तश्रुतं मे मा प्रहासीरनेनाधितेनाहोरात्रान् समदधामृतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन्मामवतु तद्वक्तारमवत्ववतु मामवतु वक्तारमवतु वक्तारम्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरिः ॐ. ना सदासीन्नो सदासीत् तदानीं नासीद्रजो नो व्यो